मुंबई महापालिका निवडणुकीनंतर आता सत्ता स्थापना तसंच विविध समित्यांवरील वर्चस्वाच्या हालचालींना वेग आलेला आहे। अशातच मुंबई महापालिकेतील महापौर निवड आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। मुंबई मनपा महापौर निवड फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे। भाजप आणि शिवसेनेच्या गटनोंदणीची प्रक्रिया अद्याप पूर्णच झालेली नाही, त्यामुळे महापौर निवडणूक पुढे ढकलण्यात येणार आहे असं कळतंय। मुंबई महापालिकेच्या महापौर पदाकरता आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 31 जानेवारीला मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। पालिकेच्या निवडणुकीनंतर 27 जानेवारीला उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार होते। तसंच 31 जानेवारीला महापौर निवडीची जाहिरात देण्याची तयारी प्रशासनाने केली होती, पण रात्री उशिरा हा सगळा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती मिळते। दरम्यान गटनोंदणी पूर्ण न झाल्याने महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। त्यामुळे आता फेब्रुवारीत मुंबईचा महापौर निवडला जाणार आहे असं कळत आहे। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी आपण अधिक बोलूया। तुषार, मुंबईचंच महापौर कोण होतं याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष होतं, कारण आर्थिक राजधानी मुंबई सगळ्याच पक्षांनी प्रतिष्ठेची केलेली होती। आता त्याचंच महापौर पद लांबणीवर गेलेलं आहे, महापौर निवड। नक्कीच सुवर्णा, मुंबई महानगरपालिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं, किंबहुना सर्वच पक्षांनी मुंबई आपल्या ताब्यात मिळावी यासाठी आपल्याला सर्व प्रकारचे प्रयत्न करताना पाहायला मिळाले होते। मात्र मुंबई महानगरपालिकेतल्या प्रशासनाकडून जी अंतर्गत माहिती समोर आली त्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 31 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया राबवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार होता। मात्र नवीन महापौरासाठी जी निवड होणार आहे त्यासाठी शिवसेना आणि भाजपा या दोघांचीही अद्याप गट नोंदणी झाली नाहीये। ही गट नोंदणी दोघांची आपल्याला स्वतंत्र होणार आहे की यावर अद्याप शंका निर्माण झालेली आहे। गट नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला महापौर निवडीचा कार्यक्रम सुरू होणार आहे। त्यामुळे अद्याप गट नोंदणी पूर्ण झाल्या न कारणामुळे महापौर निवडीचा कार्यक्रम आपल्याला फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे महापौर निवडणूक लांबणीवर झाल्याचं आपल्याला चित्र स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळतं। नक्की तुषार, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात नाव न घेता एकनाथ शिंदे आणि भाजपचा जोरदार समाचार घेतला। ठाकरे नाव संपवणं कधीही शक्य नाही, मला माझ्या घराण्याचा आणि परंपरेचा अभिमान आहे, असा इशाराच त्यांनी विरोधकांना दिलेला आहे। यावेळी मेलो तरी बेहत्तर, पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम म्हणून राहणार नाही असंही ठणकावून त्यांनी सांगितलं। दरम्यान एक गद्दार गेला तर 4 निष्ठावंत त्याची जागा घेतील, असा टोलाही एकनाथ शिंदे यांना त्यांनी लगावला। मुंबईवरचा भगवा उतरवल्यानंतर तुम्हाला काय मिळालं, तुम्ही काय मिळवलं, असा उपरोधिक सवालही ठाकरेंनी केला। दरम्यान मुंबईतले सगळे गड आम्ही राखले असंही त्यांनी सत्ताधाऱ्यांना ठासून सांगितलं। त्यांनी एवढे जे काही कर्तृत्व उभं केलंय की ते ठाकरे नाव पुसायला अनेक जण इकडे उतरतायत, पण अजून ते नावच पुसलं जात नाहीये। असे काय ते वेगळं रसायन होतं आणि त्यांची आम्ही वारसदार, मग त्याला घराणेशाही म्हणायचं तर घराणेशाही म्हणा, मला त्या घराणेशाहीचा आणि घराण्याच्या परंपरेचा अभिमान आहे। मुंबईवरचा शिवरायाचा भगवा उतरवला, काय मिळवलं, काय काय महापौरपद? अरे आपल्याकडे होतीच ना सत्ता 25 वर्ष। या मुंबईकरांनी आज सुद्धा आपल्याकडे नाही म्हटलं तरी काय मतं कमी नाही झालेली। सगळे गड आपण राखलेले आहेत, हे ह्याचं कर्तृत्व तुमचं आहे, माझं नाहीये, हे कर्तृत्व तुमचं आहे। गद्दारी हा विषय का आजचा नाहीये, गद्दारी हा विषय पूर्वापार चालत आलेला आहे, तो आपल्याला एक शापच लाभलेला आहे। आणि जर का असा विचार केला की जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो, आणि गद्दारी जर का आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर अतिशयोक्ती वाटेल, पण या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता। तो ज्या कुऱ्हाडीने माझ्या मुळावरती घाव घालतो त्या कुऱ्हाडीचा दांडा सुद्धा माझ्या लाकडापासून बनवला गेलाय, त्याचं जास्त दुःख होते। ते कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ, हे असे सगळे कुऱ्हाडीचे दांडे, आपलेच दांडे
आपल्या मुळावरती घाव घालण्यासाठी हे दोन व्यापारी वापरतायत. मुंबईची लढाई तुम्ही चांगली लढलात. म्हणजे आज सुद्धा सगळेजण हळहळतायत. सगळ्या जणांनी आजही मला आणि आपल्याला सगळ्यांना ज्या प्रतिक्रिया येत आहेत देशभरातून येत आहेत की लढाई तुम्ही फार उत्तम पद्धतीने लढलात. जो एक आभास किंवा जे चित्र निर्माण केले गेलं होतं की आता बस संपली, शिवसेना संपली, ठाकरे नाव पुसून टाकणार, त्यांना तुम्ही रोखलत आणि हे महाराष्ट्र फक्त करू शकतो. मुंबईची लढाई तुम्ही चांगली लढलात. म्हणजे आज सुद्धा सगळेजण हळहळतायत. सगळ्या जणांनी आजही मला आणि आपल्याला सगळ्यांना ज्या प्रतिक्रिया येत आहेत देशभरातून येत आहेत की लढाई तुम्ही फार उत्तम पद्धतीने लढलात. जो एक आभास किंवा जे चित्र निर्माण केले गेलं होतं की आता बस संपली, शिवसेना संपली, ठाकरे नाव पुसून टाकणार, त्यांना तुम्ही रोखलत आणि हे महाराष्ट्र फक्त करू शकतो. जगायचं कसं हेच आपण विसरून गेलो. तर जसं पूर्वी गुलामगिरीमध्ये आपण राहत होतो तसं या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून आपल्या नशिबी जीणं येईल. गुलामीचं जीणं कदापि जगणं मी शक्य नाहीये, अजिबात नाही. मेलो तरी 72, पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी आयुष्यात कधी जगणार नाही, ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे. सगळेजण झाडून मंत्रालयातले सगळे पहिला फोन उचलल्यानंतर जय महाराष्ट्र बोलायचे. आज जय महाराष्ट्राला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. अनेक भगवे आता फडकायला लागलेले आहेत. नेमका कोणता भगवा? सगळेच भगवे, वेगवेगळे भगवे फडकतायत. वेगवेगळे उद्घोष सुरू झाले. आपल्या लोकसभेच्या गाण्यामधला जय भवानी जय शिवाजी हा शब्द काढायला सांगत होते. का? आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उच्च स्वराने म्हणू तो जय भवानी जय शिवाजी आणि जय महाराष्ट्र हे आजपासून परत सुरू करा. पुढे वळूया. महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्या प्रकरणात छगन भुजबळांना क्लीन चिट मिळाली आहे. एसबी पाठोपाठ आता ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टानं त्यांच्या या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. भुजबळांसह हा सर्वात मोठा दिलासा मानला जातोय. 2005 साली सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना दिल्लीत महाराष्ट्र सदन उभारण्यात आलेलं. यासाठी चमणकर एंटरप्राइजेस कंपनीला कुठल्याही निविदेशिवाय काम देण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणात 2016 साली भुजबळांना ईडीने अटकही केली होती. 2 वर्षांचा तुरुंगवास भुजबळांना भोगावाही लागला होता. अरे काय त्याच्यात विशेष आहे? शिक्षा झाली असती तर आश्चर्य वाटलं असतं. एक लक्षात घ्या, कुणी असेल, प्रताप सरनाईक असतील, यामिनी जाधव असतील, रवींद्र वायकर असतील, बडगुजर असतील, यापैकी कुणालाही जर शिक्षा लागली तर आश्चर्याने प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे या सगळ्यांनी निर्दोष सुटणं बड्या लाजमी आहे. अरे भाजपमध्ये जाण्याचा उद्देशच दुसरा काय असू शकतो बरं? त्यामुळे जे होतंय ते फार अगदी भाजपाच्या परंपरेला अनुसरून होत आहे.